डोंबिवली आणि मुंबई परिसरात बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेल्मा AM या औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मनपाडा पोलिसांनी कारवाई करत डोंबिवलीतील श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना अटक केली आहे. आरोपींकडून नामांकित कंपनीच्या लेबल्ससह बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार या बनावट गोळ्या शरीरात उशिरा विरघळतात, ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकरणात बिहार कनेक्शनही समोर आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे. या गुन्ह्यामध्ये यापूर्वी एक पंकज कुमार उपाध्याय हे अटक करण्यात आलेले होते. या गुन्ह्यामध्ये आरोपींनी टेल्मा 40 या नावाचे जे औषध आहे ब्लड प्रेशरवरचं ते बनावट त्याचा साठा त्यांनी प्राप्त केला होता आणि त्या बनावट औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल अन्न औषध प्रशासनाने हा गुन्हा नोंद केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये इतर आरोपी पण पाहिजे आहेत. तर त्यापैकी इतर आरोपींपैकी आम्ही विवेक अजय कुमार राय, एनॉर्मेड फार्मास्युटिकल कुरार विलेज या कंपनीचे डायरेक्टर आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि त्याबाबतचा तपास चालू आहे.